दत्तापूर जवळील कोलोरा गावच्या शिवारात 7 एप्रिलला एका स्त्री जातीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळले। दरम्यान तेथून दुसऱ्या दिवशी 8 एप्रिलला सकाळी 100 मीटर अंतरावर असलेल्या एका पुरुषाचाही सांगडा आढळलाय। एकंदरीतच स्त्री व पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने दिग्रस तालुक्यात खळबळ उडाली आहे। आत्महत्या की घातपात अशा चर्चेचं पेव फुटलेलं आहे। दत्तापूर जवळील इसापूर शेत शिवारातील वन विभाग बीट 802 मध्ये प्रारंभिकच एका महिलेचं प्रेत पडून असल्याची माहिती दिग्रस पोलिसांना मिळाली। त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून बघितले तर 30 ते 35 वर्ष वयोगटातील 5 फूट उंचीच्या महिलेचं प्रेत निघाले। चेहरा गोल, काळे केस, अंगात निळसर आकाशी रंगाची साडी, निळे ब्लाऊज, दोन्ही हातात निळ्या रंगाच्या बांगड्या दिसून आल्या। कुजलेले हे प्रेत असल्याने मृतदेहाची ओळख पटलेली नाही। 7 एप्रिलच्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी 8 एप्रिलला सकाळी 6च्या सुमारास पुन्हा एका पुरुष जातीचे प्रेत याच भागात 100 मीटर अंतरावर पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। मात्र या मृतदेहाचा पूर्ण सांगडा झाला होता। पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी जनतेला आवाहनही केले। विशेष म्हणजे मंगळवारी घटनास्थळी पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ चुलमुला रजनीकांत, एलसीबी पोलीस निरीक्षक सतीश चौरे, पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडेसह पोलिसांनी जागेवरच मृतदेहाचा पंचनामा केला। अंत्यविधी 8 एप्रिलच्या दुपारी 2:30च्या दरम्यान पार पडली। या प्रकरणाचा प्राथमिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पांडव, उपनिरीक्षक विनाश जाधव यांच्यासह पोलीस सहकारी करत आहे। हे मृतदेह 4 ते 5 दिवसांचे असल्याचा पोलिसांचा अंदाज। याबाबत पोलीस कसून चौकशी करत आहे।